पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज ठाकरेंना अंतिम टप्प्यात चर्चेला। राज ठाकरे आधी चर्चेला आले असते तर लोकसभेला अधिक जागा मिळाल्या असत्या, भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। महायुतीत दक्षिण मुंबईसाठी शिवसेनेकडून यामिनी जाधवांची चर्चा, तर राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्याही भेटीगाठी सुरूच। नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत स्वागतासाठी विद्यार्थ्यांचा वापर केल्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची तक्रार। नागपूरच्या एनएसव्हीएम फुलबारी शाळेच्या संचालकांवर कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। जागांबाबतचा सगळा तिढा 1 ते 2 दिवसांमध्ये सुटेल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। अजून जागायचा तिढा बाकी आहे, सगळा तिढा सुटेल 1-2 दिवसामध्ये। काही कुठेही गुंता नाही, सगळं सन्मानजनक सगळं होईल, समन्वयाने होईल। कुठे महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाही। नवनीत राणांच्या प्रचारार्थ अमित शहांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात जाहीर सभा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आज होणाऱ्या सभेची ऐन वेळेला आमची परवानगी नाकारली। मुख्यमंत्र्यांनीच कायदा तोडला, सभेची परवानगी नाकारल्यानं बच्चू कडूंचा शहांवर निशाणा। गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा, त्यांनी सभा घ्यायलाच नको होती, उलट दुसरीकडे घ्यायला पाहिजे होती। 26 तारखेला हिंदू मुस्लिम दंगल होण्याची भीती, दंगल होऊ नये म्हणून आमची माघार, बच्चू कडूंचं वक्तव्य। तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते, आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं का आपण मागे घेतलं पाहिजे। हनुमान जयंतीला हजारो रुपये देत लोकांना जमवलं, रॅलीला या 1000 रुपये देतो, राणांकडून जाहिरात। भाजपची संस्कृती रवी राणांनी बिघडवली, बच्चू कडूंचे रवी राणांवर गंभीर आरोप। उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, त्यांचं मानसिक संतुलन पूर्णतः बिघडलेलं आहे, त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतो मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका। संतुलन बिघडलेलं आहे, त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार। मी सौम्य म्हणजे मी काम करतो, आरोपाला कामाने उत्तर देणार।